11:30 बजे यार अभी यार क्यों सफाई दे रहा है तू? पुलिस बुलाऊं? माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलंय 12 वाजता लागले मला भ्या वाटत नाही मला अजिबात मला वाईट ह्या गोष्टी वाटतं की माझ्या भारतामध्ये आज माणसं कसली ती जी माणसं माणूस मरायला लागला तरी माणसं आज मदत नाही करत ती जबरदस्तीने समजा करायला चालू आहे मला म्हणत होती जबरदस्तीनं तो आमचा व्हिडिओ काढ ते का दोघं म्हणतो तू आमचा व्हिडिओ काढ जर नाही व्हिडिओ काढला तर आम्ही नाही जाऊन देणार तर आता मला इथनं पाठीमागं जायचं या राजासंगल्या साईडला आणि न्यू मधनं मला मग क्यों सफाई दे रहा है यार तू मेरे को? तू कुछ भी कर, गेट आउट. नॅशनल हायवेवर जेवायची जी मजा वेगळीच आहे अशा बघा चेन ग्राइंडरनं तोडून काढायची वेळ आली बघा हे बघा ग्राइंडरनं चेन तोडली आता इतके तेव्हा ही चेन आतमध्ये गुंतली आहे बघा सायकलचं म्हणजे सकाळचं लई टेन्शन होतं कारण की सायकलचं इतका माझ्या भयंकर गोठा झाला आहे का नाही लई मोठा गोठा होऊन बसला आहे बघा तेव्हा ही स्पोक हे बघा हे कोण निघला या भैयावर का पे स्पोक निकले हुआ है अजून 2-3 स्पोक निकले थे बघा हे बघा भाई अभी निकल रहा हूँ यहाँ से और राणा भाई जो निकले आए राणा भाई चलो निकलता हूँ कुछ बोलना चाहोगे कुछ बस यही कि ध्यान से जाना, अच्छे से जाना, बढ़िया से रेस्ट करते. तेव्हा द्यायची पल्ला मंत्री आतमध्ये बुत राहतं ही पूर्णपणे काळी गुफा आहे ह्याच्या आतमध्ये कोणी गेलं नाही ह्याच्या आतमध्ये ह्याची लांबी किती आहे रुंदी. गुड मॉर्निंग मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथला आता मी रुद्रप्रयागमध्ये या काल रात्री इथं थांबलो होतो जिथं दोन्ही नदी ह्याचा संगम होतो इथं माझा टेंट आहे आणि इथं सायकल आहे माझी मला समजा पॅकिंग करायचं आहे आणि नंतर ना मला आज काय पण करून आज मला ऋषिकेशमध्ये पोचायचं आहे ऋषिकेशमध्ये आज ह्याच्यामुळे पोचायचं आहे कारण की ऋषिकेशमध्ये आपलं भाव आहे इथं त्यांच्यात जायचं आहे मला तर ऋषिकेश माझ्यापासून काहीतरी 100 किलोमीटर आहे पण जाताना आपल्याला जास्तीत जास्त उतार आहे तर मला वाटतं आहे आज संध्याकाळपर्यंत जाऊन पोचून जाईल. आता काय करतो ना मी टेंट काढतो ते आधी काय करतो ना हे सगळं साफ करून घेतो कुंकू आणलं आहे का नाही कुंकू एवढं समजा साफ करून घेतो मी आधी त्यानंतर ना मग पुढलं नवीन करतो बघा तुमचं कुंकूचं आहे बघा समजा कुंकूचं या चला ह्याला आधी मी स्वच्छ करून घेऊ समजा दोघांनी पीठ नाही स्वच्छ करत तोपर्यंत मला काय सुचणार नाही कारण की मला पीठ इथे काहीच ठेवायला येणार नाही. तर आता भावांनो समजा माझं उरकलेलं या तिकडं पाठीमागं सगळं पॅकिंग झालं आहे माझ्या संग एक भाऊ हे नेपाळमधला आहे ते आम्ही आता संघ निघालेलो या वरपर्यंत हे नंतर लिफ्ट मागणार नाही आप लिफ्ट माग के आगे जाओगे ना. हाँ अभी मतलब मजा आ रहा है यार लिफ्ट मांग के जाने में पैसे भी सेविंग होता है और लिफ्ट भी मिल जाता है और मेरा कंटेंट भी बन जाता है. सच बताओ तो रात में कैसा लगा रात में मनोरंजन कैसा मनोरंजन एकदम मस्त यार लाइव गाइस हमने देखा बता दो वहाँ पे भाई वहाँ पे त्या माणसानं लय मार खाल्ला रात्री आईचा फोन असतो हम कसं माझ्या चला हर हर महादेव आय अंबाईच्या नावानं सांग भलं सुरुवात झाली सकाळ सकाळ आपली हो सकाळ सकाळ चल लागला आज आता असं लागला आपण रस्ता गदाड रस्ता लागला सायकलचा पाठीमागता जे खाल्ला की गेअर शिफ्टर असतो ना गेअर शिफ्टर खराब झाला सायकलचा माझं गोव दुखतं आहे पायाचं आता एवढा इथनं वर चढायचं आहे पडल्या साईडला जायचं आता पडलेला रस्ता जी वरता आहे ना ती वरचा रस्ता जाणार बद्रीनाथ जाणार आहे. तर गावकरी भेटलं बघा श्रीनगरच्या पाठीमागं 35 किलोमीटर आहे कुठल्या पाहुणं तुम्ही सांगायचं श्रीगोंदा ही श्रीगोंदा मध्ये तुम्ही श्रीगोंदा समजी जवळची अजून कोण आहे अजून दोघं काय त्या मग म्हणलं जा थोडं गार घ्यावं म्हणलं मी रेड बुल घेतलं कारण की ऊन लय पडलंय गामानं पाक भिजून गेलो या ही पेऱ्या कशी जा थोडी अंगात ताकद येते अजून सकाळ झालं मी जेवण नाही केलं म्हणलं घ्यावं म्हणलं उन्हानं काय सुचत काय. भाऊ या नाव सांगा एकदा काय चाललंय कैलास संपूर्ण सांगा कैलास प्रताप हुबळे. हा असं कसं भाऊ समजी आलती या कसं काय वाटलं मला आपली गाठ झाली वर परत इथं भेटलो वर गाठ झाली आपली मग गाठ केत्र झाली मग मला काय आठवण आहे माझी मानसिक परिस्थिती थोडी गंभीर आहे
थोडं आम्ही जरा थोडं बसून बोलतो, जरा थोडं संभाषण करू. जरा या इकडे बसू जरा थोडं. या रस्त्याकडे जाताना मला काही बुथाची गुफा दिसली. ह्या गुफाबद्दल मी लय जास्त ऐकून आहे. माझा मित्र तेव्हा त्या दिवशी तेव्हा तिथं पडला होता. हे माझ्या लक्षात नव्हतं की ही गुफा आहे आणि ह्या गुफामुळेच माझा मित्र त्या दिवशी पडला. मग यातमध्ये बुत राहतं. ही पूर्णपणे काळी गुफा आहे. ह्याच्या आतमध्ये कोणी गेलं नाही. ह्याच्या आतमध्ये ह्याची लांबी किती आहे, रुंदी किती कोणाला माहीत नाही आतमध्ये ह्याच्या. आणि ही पूर्णपणे एका मोठ्या ह्या का इथं माझ्या डोकं दगड ह्या आणि ह्याच्याबरोबर ह्या डोंगरात आतमध्ये बनवली. कोणी बनवली, कशी बनवली काय माहीत नाही. हे बघून घ्या का ह्या रस्त्याकडनं. आणि हो का माझा मित्र तेव्हा त्या दिवशी तेव्हा ह्या इथं पडला. इथं धडक झाली आणि इथं गुफा आहे. हे गुफाला मी आताही बघितलं जाताना माझा मित्र तेव्हा इथं पडला होता. ह्या आतमध्ये हिंमत नाही कोणाची. एवढी तर आलो आतमध्ये मी. आतमध्ये काय कोण आहे काय आहे काहीच माहीत नाही. आणि आतमध्ये किती लांब आहे पण माहीत नाही. भ्या वाटतं रे बाबा. हर हर महादेव बाबा. हो भ्या वाटतं रे बाबा आतमध्ये जायचं म्हणलं. भ्या वाटतं आतमध्ये जायचं म्हणलं. बेकार गो पाहिलं आहे. चला आम्ही फुलं वेळ थांबायला. दुपारची 1:30 वाजली. संध्याकाळच्या पाठीमागे 21 किलोमीटर आहे. लई ऊन पडलं आहे. मला काय बरंच वाटत नाही. काय झालं काय माहीत नाही बरं का मला. पण मला खरंच लई आरामाची गरज आहे. लई जास्तीत जास्त आरामाची गरज आहे मला. आता मी ऋषिकेशमध्ये या. काल मी सायकल लोड करून ऋषिकेशमध्ये आणली. काल माझी तब्येत लई भयंकर खराब होती. माझी लई तब्येत. तर मी तुषार भाऊच्या घरी आलेलो या. भाऊन आणले ते काल गावाने. भाऊ नाव सांगा एकदा. तर भाऊ मला लई पहिल्यापासून फॉलो करतात या. भाऊ आंबा लई भारी आणलं तुम्ही. लई भारी वाटतं खायला. तुषार भाऊ काय चाललंय बऱ्याच दिवसानं भेटतो या. भारी वाटतं या. बघा चेन ग्राइंडर तोडून काढायची वेळ आली हो का. हे बघा अरे माझे भाऊ नाव दिल्लीमध्ये सायकल लेट करतो या. हे बघा बघा सायकलचं म्हणजे सकाळचं लई टेन्शन होतं. कारण की सायकलचं इतका माझ्या भयंकर गोठा झाला आहे का नाही. लई मोठा गोठा होऊन बसला. हे बघा तेव्हा ही स्पोक हो का हे कोण निघला या. भैया और कहाँ पे स्पोक निकले हुए हैं. अजून 2-3 स्पोक निघले तेव्हा हे शुभ रात्र मित्रांनो. मी एम एच फोर्टी रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. ते म्हणत नाही संध्याकाळच्या व्हिडिओ कोण चालू करतं. संध्याकाळच्या आता मी सध्या दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीत आलो आहे. आता राणाभाऊच्या घरी निघालो मी, जी की आपलं खास मित्र आहेत. मला आज दिवसभर मूड नव्हता ब्लॉगिंग करायचा. का कारण की माझ्या सायकलचा प्रॉब्लेम इतका मोठा झाला होता. त्या काही गिअरचा टप बदलून घेतला आहे. समजा काही त्या काही समजा बघायची बदलून घेतला आहे. दिवसभर सायकल लोड करून आणली आणि आता दिल्लीमध्ये हे बघा बघा. आता दिल्लीमध्ये इथं सायकल आहे आपल्या द्वारकाला जायचं आहे आता. तर द्वारकाला इथं जायचं आहे मला. द्वारका इथून माझ्यापासून 28 किलोमीटर होतं मग अशी. आता 19 किलोमीटर राहील. आता ब्लॉग चालू केला आहे. तर म्हणलं त्याला करावं चालू. म्हणलं तुम्हाला दाखवलं काहीतरी. मला मूड आला थोडा. चला बघू आता कसं आहे ते. दिल्ली दिलवालो की दिल्ली. द्वारकानगर अजून 15 किलोमीटर राहिले माझ्यापासून. आणि 15 किलोमीटर काढायला ना घाम निघणार आहे माझा. पण एक चांगली गोष्ट काय सांगतो तुम्हाला. हे चेन बी बदलली, मशीन पण बदलली, गिअर शिफ्टर. त्यामुळं सायकल जरा थोडी स्मूथ चालते. म्हणजे पाणी लहानला जरा थोडा स्मूथ जातो या. ही एक माझ्यासाठी बेनिफिट आहे. कंट्री मे आई हैव लुक. या या या. इट्स 1 year you traveling 28,000 kilometers. And what is bike itself? Yes. And my friend is Dwarka. I am go to his Dwarka. Pretty amazing. I do. Yeah. I do like travel and I do have a bike. Your bicycle is traveling. Not the bicycle. I used to have a bicycle. Yeah. My parents didn't allow. Yeah. I had this time. I would like to have setup. Then I was more into biking. Bike traveling. Yeah. I'm the professional bike rider. So right now I have a Himalayan 450. Wow. I've got some certain stuff in my my trunk. Yeah, I need to get it repaired. Yeah. I'll be traveling to Spiti and Ladakh. Wow. Single go in this season. I'm traveling with all India. अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लदाख, जम्मू काश्मीर, राजस्थान, जयपूर, नेपाळ, काठमांडू, पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दार्जिलिंग, सिक्कीम, भूटान, थिम्पू अँड तरी भाव थांबले होतं आपल्यासाठी. काय तुम्हाला थोडी मदत थोडीफार काय माझ्याकडून पाहिजे का. तर ह्यांना सायकल तर ह्यांना समजा पाठीमागचं खोललं समजा. ह्यांना सायकल आतमध्ये टाकायचा प्रयत्न केला. 10 किलोमीटर राहिलं आहे. चला म्हणलं सायकल आत टाका तुम्हाला सोडतो. पण सायकल आतमध्ये नाही बसली. तर निघालो आता आम्ही. पण ते नाही झालं. चला 10 किलोमीटर राहिले, जास्त नाही राहिलं.
अभी हम दिल्ली में आए हैं और अभी ये भाई जी कौन सा एरिया है? ये सागापुर दिल्ली। सागापुर दिल्ली, इस जगह पे हम खड़े। द्वारका द्वारका में है अपना सागापुर। अच्छा, द्वारका में अभी हम हैं यहाँ पे आसपास में। और अभी मैं रोड की साइड से जा रहा था तो भाई जी आए और भाई जी बोले थोड़ी जान पहचान हो गई तो भाई जी बोले भाई कुछ ठंडा लोगे। मैं बोला चलो ठीक है। तो इनका बेटा है भाई जी, आपका नाम बताओ एक बार। कृष्णा। कृष्णा नाम तो इनका नाम है भाई। इन्होंने मेरे को भाई देख लो मस्त एक फ्रूटी दी है, थोड़ी ये पीता और चलता हो भाई। मेरा गला भी सूख रहा था इसको पीता और निकलता हो। कैसा लगा मुझसे मिलके? अरे गजब यार, फर्स्ट टाइम बहुत अच्छा लगा। और ये एक्सपीरियंस उनकी कैसा लगा? बहुत अच्छा। और आपकी जो ये पैदल की जो हमने ये साइकिल के थ्रू ये बहुत ही गजब है। अच्छा, भाई जी को मिलके मुझसे काफ़ी अच्छा लगा। मतलब इसके लिए बहुत हिम्मत चाहिए। हिम्मत चाहिए, हाँ। और डेडिकेशन पूरा बस 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 यही मैंने तो अच्छा लगता है भाई जब ऐसे लोग मिलते हैं तो यात्रा में भाई एक अदबी मतलब आपको देख के लगता है कि कुछ भी इम्पॉसिबल नहीं है। बात तो सही है, बिल्कुल ये बात तो काफ़ी सही है। बहुत लोग बोलते हैं कुछ भी इम्पॉसिबल नहीं है। आपको देख के जब आदमी जब साइकिल पे 28,000 किलोमीटर एक साल में चल सकता है तो आदमी कुछ भी कर सकता है ना। चलो अभी ये पीते और फिर निकलते आगे। वाकई बहुत से लगा। और सबसे मुझे बड़ी भी। चीज़ क्या है कि हम गर्व से कहते हैं कि पूरा इंडिया हमारा है, बिल्कुल। लेके कश्मीर से और कन्याकुमारी तक। बिल्कुल। और आपने सब देखा। देखो शायद नबी के दिन आपके पीछे साइकिल लेकर दौड़ेंगे। चलो काश में ये सब सच हो जाए। अपने राणा भाई यहाँ पे और आंटी जी कैसे हो आप? ठीक है अभी। सब आप तो भाई जी को बहुत सपोर्ट करते हो राइड में। हाँ, आज के इतनी उम्र में आजकल कोई किसी को सपोर्ट नहीं करता लेकिन आप सपोर्ट करते हो। ये भी धक में थे कि चले जाएंगे, पहुंच जाएंगे, साइकिल चला लेंगे, इतनी राइड करेंगे। आप तो डर के निकले थे करते। जैन जी आप कैसे हो? सब बढ़िया। एक बार नाम बताइए आपका। अश्वनी राणा। आपका? मेरा रमेश सिंह राणा। तो अभी मैं दिल्ली में हूँ और दिल्ली में मेरी साइकिल ठीक करवाने के लिए आया था। तो हमारी मुलाकात तो कितना 15 दिन हो गए होगी है ना? 15 दिन, हाँ 15 दिन हो गए। 15 दिन हो गए हम क्या हमारी मुलाकात हुई जब मैं केदारनाथ में जा रहा था देवी से। हाँ, धारे देवी में हमारी मुलाकात हुई थी और लगा भी नहीं था इतने जल्दी मिल भी लूँगा। साइकिल ठीक करवाने के लिए आ गए तो भाई जी को फ़ोन किया, बोला मैं यहाँ पे आ गया तो आ ही जाता हूँ अभी जाने के टाइम पे। भाई जी बोले कोई बात नहीं आ जाओ। तो भी आया हूँ 10 बजे हुए हैं और खाना पीने एकदम मस्त में चल रहा है। भाई जी कैसा लग रहा है ये? बहुत अच्छा लग रहा, बहुत बढ़िया एकदम। लेकिन अभी अगले महीने आपको महाराष्ट्र में आना है। महाराष्ट्र में राइड करेंगे हम। महाराष्ट्र में करेंगे पक्का। हाँ भाव आपले एकदम महाराष्ट्रीयन नाही तर हर हर महादेव, हर हर महादेव, जय शिवाजी, भवानी, जय शिवाजी। बघितलं का? ठीक है, ओके। ठीक है। गुड मॉर्निंग सजलक। राणा भाई के सामने सुबह बैठे। कल रात मेरे को पता चला हमारे राणा भाई आर्मी कमांडो थे भाई। और ये इनकी फ्यूनी, क्या नाम है? फीवी। जरा थोड़ा मेरे को भूख रही है ये, लेकिन ये बहुत अच्छी है। इसको मैं अगर हाथ लगाने जाऊंगा तो ये मतलब जैसे बड़े आके करके मेरे को देख लीजिए। देख लो भाई, कहीं मेरे को काट ना ले भाई, ये मैं डर जाता हूँ भाई थोड़ा इसे। मस्त है लेकिन। ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो। आज आपल्याला पुढे निघायचं आहे। मी उठलो झोपेत नाशिक। सुबह सुबह चाय नाश्ता एकदम चल रहा है अभी। राणा भाई जैसे बैठे हुए अपने वीडियो देखते हुए। राणा भाई सुबह सुबह गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कैसा लग रहा है आपको? नमस्ते, बहुत अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है? अच्छा लग रहा है। पुराने मेरे खेती कैसी लग रही है आपको? ह्याला आपल्या रानातली शेती दाखवली समजा कशी आहे म्हणजे एकदम बरं मस्त आहे म्हणजे मला वाटतं पारुशानात सगळे खायला लागते। तो भाई सुबह सुबह मस्त चल रहा है अभी नाश्ता। अपना नाश्ता करेंगे एंड फिर यहाँ से निकल जाएंगे आगे। तो नाश्ता घी वाला नाश्ता है, घी वाला। बड़े दिनों बाद अब घी खा रहा हूँ मैं, अच्छा लग रहा है। आलू गोभी की सब्जी। आलू गोभी की सब्जी। आलू गोभी मेरे को हिंदी में बात करना मतलब ये बताना नहीं आता कि हिंदी में ये क्या है। आलू गोभी ये दाल है और रोटी है, वो भी एकदम घी वाली। चलो खाते हैं। तर सध्याला खाता आम्ही घरी। अभी हम घर पे हैं यहाँ पे। मराठी बोलने का आदत लगा है। आंटी जी आपको कैसा लगा मुझसे मिलके? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा। और यहाँ पे देखो मुझे टीका लगवा दिया और अच्छा लग रहा है। क्या बोलते हैं इसको? ये देवो भव, मतलब एक रिस्पेक्ट है, घर में आए हाँ। तो इसलिए शगुन बोलते हैं कुछ। मेरे को पता नहीं है, मेरे साथ पहली बार हो रहा है तो इतना कुछ मुझे आइडिया नहीं है, लेकिन ये है ठीक है।
ये देख लो कुछ ऐसा दिया है। आज रुक जाते तो ज्यादा अच्छा लगता, सुबह सुबह बट- जाते तो बस ठीक ये रहता तो ना। आगे बहुत जाना अच्छा है। लगा, माँ बुला रही अपनापन है। जैसे और अपने फैमिली जैसे और अपनी अच्छा हमारी लगा। फैमिली जैसे। अच्छा लग रहा है। बहुत बढ़िया, बहुत अच्छा। घर में सबको राना- नमस्ते बोलना। हाँ ठीक है, अगली बार आऊँगा। हाँ, अगली बार जरूर आऊँगा, अगली बार। जरूर आना। हाँ, और हमारे राणा भाई का यूट्यूब चैनल है राणा राइडर 15। हाँ, जाके फॉलो कर लेना भाई, राणा राइडर 15 बोल के चैनल है, जाके फॉलो कर लेना। अगर आप यूट्यूब पे डाल देंगे ना वो तुरंत आ जाएगा, जाके देख लेना। भाई इतनी उम्र में भी भाई साइकिलिंग करना भाई आसान बात नहीं है भाई, बहुत मेहनत लगती है। दीदी जी आपको कैसा लग रहा है? मेरे को बहुत अच्छा अच्छा लग रहा है। और भैया भी बहुत ज्यादा अच्छे हैं। और वो कहाँ पे गया? वो कहाँ पे चली गई? इनके घर के इधर क्या नाम है उसका? फीवी। फीवी डॉग है, इतना अच्छा है ना, बहुत अच्छा है। बहुत अच्छा लगा मुझे यहाँ पे आके, और ये पूरी अपनी फैमिली है, एकदम घर जैसा, सब अच्छा लग रहा है मुझे अभी यहाँ पे। और अभी मैं यहाँ से निकल रहा हूँ, कल रात यहाँ पे मैंने स्टे किया था और अभी यहाँ से निकलूंगा। अभी ये द्वारका में है ना? ये द्वारका के अंदर अभी हम अच्छा, अभी हम जाने वाले कौन सी रोड से? अभी जाएंगे एयरपोर्ट के जयपुर वाला हाईवे पर। हाँ, जयपुर से अभी हम, हाँ गुड़गांव जयपुर होते हुए अभी हम निकलने वाले महाराष्ट्र की ओर निकलेंगे। तो चलो निकलते हैं। जय ये आ गए, शिवाजीराव। ये आ गए। जय शिवाजीराव मामा, जय शिवाजीराव बोलते हैं। आदत लग गई, भी अच्छा लग रहा है। भाई अभी निकल रहा हूँ यहाँ से, और राणा भाई जो निकले आए। राणा भाई चलो निकलता हूँ। कुछ बोलना चाहोगे? कुछ बोलना चाहोगे? कुछ बस यही कि ध्यान से जाना, अच्छे से जाना, बढ़िया से रेस्ट करके। ठीक है। और आपकी यात्रा मंगलमय हो। ठीक है, हैप्पी जर्नी, गुड विशेष हमारी आपके लिए। ठीक है। आप महाराष्ट्र में आ जाओ बस। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। जय महाराज। चलिए द्वारकामध्ये, आणि द्वारकामधनं आता आपण पकडलेला ही हायवे आहे, ही हायवे आहे डायरेक्ट गुडगाव. तर ही हायवे गुडगावचा आहे ना. आपण आता गुडगावला जाणार नाही, गुडगाववरनं परत नंतर आपण जयपूरचा हायवे पकडून सरळ जयपूरकडे निघणार आहे कोठा मार्गे. गुडगावला बघा, हे वळायच्या साईडला, राईट साईडला गुडगावसाठी जायचं आता. कुठलं कोणतरी एक राईडर आलाय अजून. पळ 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 पळ. विचार करा तुम्ही, एक शेतकरी पोरगा हिराणा दारे धरतो, ती पोरगा दिल्लीमध्ये सायकली विकतो राहू. ही जोक नाही राहू. आणि आपल्या मराठी माणसासाठी ही खूप जास्त गर्वाची गोष्ट आहे, कारण की एक मराठी माणूस भावांनो सायकलीवर दिल्लीमध्ये पूर्ण जग दुनिया हिंडतोय, ही आपल्यासाठी खरं खूप जास्त मोठी गोष्ट आहे. आणि मला या गोष्टीचा गर्व आहे की मी एक मराठी माणूस आहे. की बाबा वरनी येऊन मान्य झाले बाबा. माणसं गाडीचं डुकू 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 बघते मला. गरमी तर अशी झाली का नाही, असं वाटतंय माणूस जळून भस्म होऊन जाईल त्या उन्हामध्ये. इतकं गरम जार तोंड पडलंय माझं. जळ या लागते त्या भयंकर या गाडीने समजा, आणि त्यामध्ये ऊन पडल्या साईडला पेट्रोल पंप आहे. माझ्यापासून पाणी संपलंय, मला पाणी आणायचं या, पण पेट्रोल पंप पडल्या साईडला आहे. आणि गाड्यांचा वाहतूक गाड्यांची लई जास्त आहे. गाड्यांची वाहतूक संपल माहीत नाही मला. पाणी घ्यायचं लई टाइम लागली भयंकर. 5-5 मिनिटाला नरडं कोरडं पडत आहे, 2-2 मिनिटाला कोरडं पडत आहे नरडं. 2 जोक नाही. पुढं पंप किती लांब आहे, किती लांब आहे काय माहीत नाही. तिथं नसताना सुटतो पळमधनं. एवढा मोठा हायवे मी जिंदगीत पहिल्यांदा बघितला. जिंदगीत पहिल्यांदा. किती लेन आहे माहिती आहे याला? 1 2 3 4 आयो 15 लेनचा रस्ता आहे पूर्ण. 15 गाड्या साईड नसता शकत्या. 15 गाडी इतका मोठा रोड आहे. पाठीमागेकडे सायकल उभा केली आहे आणि पाणी आणायला काही यायचं आलो मी बघा. इथं पाणी द्यायला चालू या. तर इथून आधी मी पाणी घेतो. आयो हां पाणी घेतो. सायकल दोघा तिथं उभा केली मी. पाणी घ्यायशिवाय मार्ग नाही, कारण की भयंकर ताण लागली आहे. आजची एक बुलबुल आहे, मधनं खाली उतरलो. पाठीमागं बुलबुल आहे होती लई मोठी.
पण आधी पाणी घेतो मी. थांबा, आम्हाला पाणी घेऊ द्या. कुठलं घेतो बार पाणी. भाई थोडं पाणी दे ना. चला इथनं घेतो पाणी आणि मग निघतो पुढे. नॅशनल हायवेवर जेवायची जी मजा वेगळीच आहे. माणसं 5 स्टार हॉटेलमध्ये जेवते ती, पण माझं असं नाही. मला जायचं होतं खाल ना, ब्रीड लय मोठा लागला, लय भूक लागली. आता 3 वाजली पाक. जेव्हा म्हणली तर लय घाम आलाय, ऊन तर लय आता इथे सावली पडली या. मग अशी पाऊस झाला आहे, पण माझ्या पाऊस पडत नाही. ज्यावेळेस मला पाहिजे, मला वाटतं माझ्या पाऊस पडावं, त्यावेळेस माझ्या पाऊस पडत नाही. ज्यावेळेस गार लागेल त्यावेळेस नक्कीच पाऊस माझ्या वर पडणार. हे जेवाय मला जर थोडं बरं वाटतंय. कशामुळे माहिती का? कारण की पाऊस सुरू झाला. सकाळचा नंतर समजेल तू म्हणलं होतं पाऊस कधी येतोय, पण फायनली पाऊस आला. तेव्हा पूर्ण भिजले, बुटं भिजली बघा समजी. आणि मला असं वाटतं की अर्धा पक्का भिजून जाईल असं वाटतंय मला. जेवण करतो, जेवण सोडलं निघण्यात आता एकदम मस्त भारी वाटतं, चिल्ड एकदम. 3 मिनटं फक्त पाऊस आला आणि नंतर मला समजा भिजून गेला आणि शरीर गार झालं, कपडे गार झाले, बुटं सुद्धा धुवून निघली. बस फक्त एवढंच पाहिजे ना आपल्याला. पण हे रस्त्यावर इतका फेस कशा जमला आहे काय माहित नाही, लय फेस जमला आहे. आता भारी वाटतं या. जेवण बी झालं, आंघोळ बी झाली. अरे नशीब लागतं रे. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये हे समजा गोष्टी बघत जेव्हा आपल्याला बघायला मिळतात, ती काय मिळतात ना, तेव्हा ती खरा अनुभव, ती खरा एक्सपिरियन्स जिंदगीचा काय घेतलाय ती खरी गोष्ट आहे. आता सध्या मी सोहनामध्ये आलो. सोहना ही गाव आहे आणि दिल्लीच्या माझ्या म्हणण्याने एक 30-40 किलोमीटर लांब आहे. तिथं आहे आणि इथं आलो या. सकाळ 30-40 किलोमीटर चाललो आतापर्यंत बघा. किती 10:30ला निघलो मी. 10:30ला पूर्ण तडाखा भयंकर अजून फिरावून कपडे तर वाळली समजी माझी. फक्त आता बूट राहिला वाळायला. आपण हे बघा आता हे कोणतं खालून आलो तेव्हा तिकोंड ती बिल्डिंग दिसते तेव्हा तिकोंड इकडल्या साईडला दिल्ली राहिलं. इकोंड लांब दिल्ली 40-50 किलोमीटर लांब दिल्ली. असं इकोंड आपण आता आलो या. आणि ही आग्रा आहे का नाही. आता ही जी रोड आहे ना, ही सरळ रोड जातो या, सरळ आग्र्याला जातो या. पण आता इथनं 2 किलोमीटर जाऊन 2 किलोमीटरवरून आपल्याला राईड घ्यायचं आहे. मग राईड घेतला ना सरळ रस्ता कोटा जातो या. कोटा, इंदोर, उज्जैन करत मग आपण धुळ्याकडल्या साईडला निघतो असं. तर आता आपल्या इथं सरळ जाऊन आपल्याला राईटला जायचं आहे. 2 किलोमीटर जाऊन राईटला जायचं आहे. तर चला ही बघा हो, इथं बघा इथून जायचं या. पुढं कुठलं गाव आहे का? ही पलवणकडे जायचं नाही आपल्याला, आग्र्याकडे जायचं नाही. तिकडे पुढं आलं तर मथुरा आहे, मथुराच्या पुढं आग्रा आहे. पण आपल्या इकडं नाही जायचं, आपल्या इथनं कोटा मार्गे निघायचं आपल्याला. तिकडे पुढं कोटा येतं या. कोटापासून आपल्याला यावं कोटामधून नंतर पुढे जायचं आहे. आग्र्याला माझी इच्छाच नाही जायची. समजे लोक तिथं जाते आग्र्याला. काय करायचं आग्र्याला जाऊन आपण निघू कोण तिकडं. आता तुम्हाला जेवढी पण डरमध्ये स्थिती का नाही, ही इथं पुढं ठेवली ती बघा डरमध्ये समजी. ही लांबपर्यंत 1-1.5 किलोमीटरपर्यंत येते. जाणार येणार जी ड्रायव्हर येते ना गाडीतली, ती डिझेल एकते तेव्हा आहे ह्यांना 70-80 रुपयामध्ये काय असते किमती ती एकूण टाकते तेव्हा इथनं. इथनं एक ते बघा इथं घ्यायचे ते डिझेल आणि इथनं ते नसताना इथल्या लोकलच्या माणसांना जास्त म्हणजे इथली लोकलची माणसं. मुंबईचा बोर्ड लावला. ही सरळ रस्ता मुंबई जातो या. नॅशनल हायवे ही ह्या रस्त्यावर जाण्यासाठी हो का ही टोल पार करून सरळ जाऊन हो का असाच लांब मोठा येडा आहे हो का असाच येडा पार करून जायला लागतंय. पण विषय असा आहे की माझी सायकल ह्या रस्त्यावर नाही चालू शकत. आपण नियमचं उल्लंघन नाही करणार. तर आता इथनं जाणारी मी गाडी बघतो या. एखादी मला इथनं गाडी दिसली, त्या गाडी सायकल टाकून मी कोटला जाणार नाही. कोटा इथनं 150 किलोमीटर माझ्यापासून आणि तिथं सायकल उतरावून मी तिथनं सायकल चालवत नाही. कारण की आता इथनं जर मला इकडे आता ही सरळ रस्ता आग्र्याला जातो या. आग्र्याला जाऊन मला परवडत नाही. लय लांब चालवत पडतो. तर मी कुठल्या तरी गाडीला हात करून एखाद्या गाडीला हात करून त्यात सायकल टाकून मी निघायचं बघतो कुठली गाडी थांबते माझं. मी पाठीमागं टोलला गेलो 1 तासापासून मला या टोलला थांबवलं आणि मला काय म्हणतो ते माहिती का, मला जबरदस्त म्हणतो ते आमचं व्हिडिओ काढून तू इंस्टाग्रामला आम्हाला हे कर मेन्शन कर, इंस्टाग्रामला मेन्शन कर. जबरदस्त मला म्हणायची. म्हणलं मी तसं नाही करू शकत. नाही मग आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो मी हरियाणामध्ये सल्ला का नाही, जर ह्यांची संग जर आपण जर व्हिडिओ जर मेन्शन केलं
तर हे आम्हाला ह्या हायवे दिल्ली एक्सप्रेसवरनं जाऊन देणार आणि जर नाही केलं तर नाही ते जाऊन देणार. बघितलं कसं आहे ते जबरदस्तीनं समजा करायला चालू आहे. मला म्हणत होती जबरदस्तीनं तो आमचा व्हिडिओ काढ, ते का दोघं म्हणतो तू आमचा व्हिडिओ काढ, जर नाही व्हिडिओ काढला तर आम्ही नाही जाऊन देणार. तर आता मला इथनं पाठीमागं जायचं या राजासंगडल्या साईडला आणि न्यूमधनं मला मग वर जायचं आहे. मला लय मोठा फेरा पडला आहे आता, ती बी अंधारच्या वेळेस पडला आहे. हरियाणामध्ये मला नव्हतं माहिती असं जबरदस्ती देऊन, कारण हरियाणामधली माणसं लय भारती. MH04 हाय MH04ची गाडी राहावी. MH04 आहे राव, गेली गाडी. मला गाडी होती हे म्हणजे राव ह्यांच्या संग व्हिडिओ काढून कोलॅबरेशन नाही केलं म्हणून राव मला जाऊन दिलं नाही. मला लय लांबचा रूट पडला राव. रस्ता माझ्या समोर होता इथनं मला पाठीमागं लय लांब जायला लागतंय. राहायचं कुठं थांबायचं कुठं आता हे आहे तर बघा दिवस मावळून गेलाय पूर्ण. अशी हटलंय ती तिकडे थांबायचं जरा थोडं बी आहे. माणसं जरा थोडी दादागिरी करायला बघते ती. कोलॅबरेशन पशी काय हाय, कोलॅबरेशन पशी नेमकं मला समजत नाही. कोलॅबरेशन अर्धी सोशल मीडिया नुसते हाय काय त्यामध्ये. माणसानं माणूस की ठेवली तर खरं आहे रे आजकाल. काय खरं मला वाटलं हरियाणामधली माणसं चांगली असतील, पण हरियाणामधली माणसं नाही दमदाटी करायला बघते तिला खरंच. मी म्हणत हरियाणातली माणसं लय चांगली, पहिल्यापासून म्हणत हरियाणातली माणसं लय चांगली ती. दादागिरी करते हे नव्हतं मला माहिती राव. मला 30 किलोमीटर मला 30 काय 50-60 किलोमीटर आज माझं नुकसान झालेलं आहे. 50-60 किलोमीटर म्हणजे विषय 50-60 किलोमीटर नसतो या. विषय असतो ते 50 ते 60 किलोमीटरला काढायला किती आपदा झाली या, किती मुसीबतचा सामना करायला लागला तर, किती पाय दुखले ते, किती गुडघे दुखले आहे ना, ह्याचा विषय असतो या. तेव्हा हे दुपारी मी 3 वाजता रस्ता क्रॉस केला तेव्हा तिकडून आलतो. तेव्हा ही रोड आहे ना ही दिल्लीतनं रोड येणार आहे आणि दिल्लीमधल्या रोडमधनं मी एकदा आग्रा हायवेवर गेलो होतो. आग्रा हायवेवरनं एक्सप्रेसवेवरनं मी सरळ इकडे निघालो होतो, उज्जैन कडल्या साईडला निघालो होतो. पण हे इथनं 3 वाजता हिथं होतो मी. हिथनं 20-30 किलोमीटर तिकडे गेलो आणि आता ह्याशी चालू करून माघारी. आणि आता बघा हिथनं एक रोड आहे जायला इकडं अलवर काढल्या साईडने एक रस्ता आहे जायला आपल्याला जयपूरला जायला. इथं न्यू म्हणून पुढे गाव येतं न्यूवरनं नंतरनं अलवर, अलवरवरनं नंतरनं जयपूर येतं या. आणि सरळ रस्ता जयपूरला जातोय, सरळ ही स्ट्रेट रस्ता. आणि ही पण बाहेरला रस्ता आहे. पण मला संध्याकाळी थांबायचं ठिकाण मला बघायचं, थांबायचं मला ठिकाण घेऊन आहे कुठंच. माझं डोक्यातून पडलं मला काय करावं काय समजून नाही. कोलॅबरेशन केलं नाही म्हणून कुशालराव जाऊन दिलं नाही. मला जोक नाही राव भावांनो, माणूस की नाही राहिले होय खरंच. तर काही मेन हायवे अजून मी चालतो तू या रस्त्यानं. पण इकडे मला खाली एक इथं हॉटेल दिसलं एकच एवढं. इथं डिझेल काढते एक तिथे. मग मला म्हणले तुम्ही थांबा म्हणले इथं काही अडचण नाही. आता बेत थांबतो खरं. मला त्या माणसानं तोंडानं होऊन मला सांगितलं म्हणलं रात्रीच्याला तुम्ही ह्या हायवेज रस्ता अजून थोड्या वेळानं लूटमार होणार तुमचं. समजा तुम्हाला चोर ना आणि तुमच्यापासून सामान नेणार म्हणले तुम्ही चांगल्या ठिकाणाला तुम्ही थांबा इथं. तर आता सायकल घेऊन तिथे जातो मी. 2 लाखेवाडीमुळे बागेला किती राडा झाला, कोलॅबरेशनमुळे झाले कोलॅबरेशन. चला सायकल किती खाली वाईट ना आता. बस एक पंप के सामने होटल उधर रेस्ट ये पंप में कहीं भी अलाउड नहीं. क्यों सफाई दे रहा है यार तू मेरे को, कुछ भी कर, गेट आउट. टेंट लगा देता यार भाई. नो प्रॉब्लम यार माय बाईसाइकिल यार प्लीज. मैं कोई हेल्प नहीं कर सकता ना. बस सर टेंट लगाने के लिए थोड़ा बोल रहा हूँ यार. पंप से बाहर आप ये रात को रुक नहीं कह रहा है. कहाँ है मेरी साइकिल की? मेरी साइकिल है और मैं अभी ट्रैवल करके अभी महाराष्ट्र वापस घर पे जा रहा हूँ. साइकिल का मेरे टायर फट गया, अभी यहाँ पे नहीं होगा रिपेयर. तो मैं इनको क्या बोल रहा हूँ, बस मुझे सुबह तक रुकने के लिए बस मुझे थोड़ा जगह चाहिए. और ये बोल रहे हैं नहीं हो सकता मेरे लिए. अभी मैं बहुत ज्यादा पंप पे पहले बहुत रुका हूँ. मुझे जरूरत है इंसानियत के नाते बस बोल रहा हूँ. इंसानियत होती है कोई थोड़ी बहुत. इंसानियत की बात छोड़ो, हमें पंप पे बाहरी बंदा मगर व्हीकल के अगर कोई रुकता है वो अलाउ नहीं है. आप मेरे फॉलोअर चेक कर सकते हैं यार. वो मुझे जरूरत नहीं है यार. आप आधा किलोमीटर आगे होटल है वहाँ रुकने की क्या साइकिल नहीं जा रही है ना भाई. 2 लाख की तो साइकिल है यार भाई. थोड़ा यार रैम दिखा दो यार थोड़ा बहुत यार मेरे भी. मैं महाराष्ट्र से हूँ. मेरा वोटर ID आधार कार्ड आप सब देख लीजिए, मेरी आइडिया देख लीजिए पूरी.
नहीं चल रही साइकिल तो इसलिए बोल रहा हूँ यार, मैं 3 कंट्री ट्रैवल करके आ रहा हूँ, बस इंडिया में प्रॉब्लम आ रही है यार, बाहर कंट्री में कहीं पे नहीं प्रॉब्लम आती। कहाँ का इंडिया, नेपाल, भूटान, भाई मैं 3 कंट्री में ट्रैवल कर रहा हूँ, बस यहाँ पे प्रॉब्लम आई, बस यहाँ पे आई है। बाहर के लोग बहुत अच्छे, बस इंडिया में मेरे को नहीं रुकने दे, मालूम नहीं क्यों यार भाई। भाई इंडिया में अलाउ नहीं है पंप पर भाई यार और तरफ। अब आपको किस तरीके से समझाएगा, जब आपको मैंने हर तरीके से समझा दिया भाई साहब पंप पे रखना अलाउ नहीं है, मैं नौकर हूँ, मुझे नौकरी करनी है। आप सफाई ना दें, आधा किलोमीटर होटल है, होटल का आप रख सकते हैं। नहीं जा रही, बस यही बोल रहा हूँ बस यार भाई। अब हो गया नौकर खा देंगे ना क्या? देख लीजिए, अगर आप बात करके थोड़ा बहुत कुछ हो जाता है। सॉरी नहीं, अभी रात के 11:30 बजे यार, अभी यार क्यों सफाई दे रहा है तू? पुलिस बुलाऊं? उनको वो आपकी हेल्प चला जाऊंगा, कोई वो बात आपकी नहीं, हेल्प करते हैं ना। हमारी भी तो बनी है पुलिस। आप एक काम करो, 112 पर कॉल करो और उनको ये जो मेरे को बोल रहे हो ना, 112 पर कॉल करके उनको बोलो। भाई बहस करने को फायदा नहीं, आपका अपना बता देना। आगे किलोमीटर यहाँ से अच्छी पहुँच उधर जा 11:30 बजे आप रात के अभी 11:30 बजे अभी अंधेरे के टाइम पे अभी कौन रुकेगा? इधर कोई दिक्कत नहीं भाई, हम भी बाहर घूमते हैं, हम खुद जाते हैं महाराष्ट्र वाराष्ट्र, कर्नाटक, केरला हम जाते हैं भाई, हमें भी पता है इतना तो। लेकिन बताओ क्या है भाई, इधर जो हरियाणा का जो माहौल हुआ है ना, ये पंप अलाउ नहीं है, पंप बंद कर दे, अलाउड रुकना ही बंद है उस पर, पंप पे कहीं भी नहीं रुकने देते। बस एक गाड़ी, बड़ी गाड़ी हुई, कार हुई तो वही रुक सकता है उस पर। जैसे लोकल बंदा बाइक से वैसे होगा, उसको नहीं रुकने देगा कहीं भी कभी। उनको पेट्रोल तो देते ही नहीं, यहाँ पर छोटे व्हीकल को तेल नहीं देते हम। रात में तो छोटे व्हीकल को तेल नहीं देते, बाइक को, कार को तो देते ही नहीं, बस एक गाड़ी, बड़ी गाड़ी को डीजल दे सकते हैं। मैंने आपको बता दिया, अभी कोई दिक्कत नहीं है, अभी तो आप जा सकते हो, यहाँ से आधे किलोमीटर है, कोई दिक्कत नहीं है, आप यहाँ से वहाँ तक जा सकते हो, लेकिन आपको कुछ नहीं होगा। आधे किलो जितना लेट हो गए उतना आपको थाम दिया है भाई, अभी यही भाई मदद करने का भी क्या भाई अभी ये मजबूर के कारण बस बोल रहा ये था। मदद नहीं कर सकते तो क्या कर सकते हैं? आपकी बात वो नहीं है, बस सभी तरफ सफाई मत दो ना, फिर आप जा सकते हो। भाई टायर फट गए थे, बस बोल रहा था यार, थोड़ी भी मदद नहीं कर रहे यार, थोड़ी सा मदद करना चाहिए। कोण लई वाईट वाटते, 12 वाजता चालते, टायर फुटले बघा, टायर सायकल बघा पंक्चर झाले टायर, ना इथनं घेऊन जा म्हणते मला इथून। मी फक्त एक माणूस की म्हणून थांबू द्या म्हणलं, फक्त एक माणूस की म्हणून नाही म्हणले, अजिबात अलाउड नाही, नाही तर मी पोलिसाला बोललो नाही करेल, मी असं करेल, नाही करेल, ती करेल। अरे अहो मला समजत नाही, मी माझ्या इंडियामध्ये, माझ्या भारतामध्ये का मी जे मी भारताचं नाव पुढे न्यायला आम्ही जे हे करतो ना, आम्हाला कळत नाही त्या भारत आहे का। माझ्या घरात माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलंय, 12 वाजता लागले, मला भ्या वाटत नाही मला अजिबात। मला वाईट ह्या गोष्टी वाटतं की माझ्या भारतामध्ये आज माणसं कसली ती, जी माणूस मरायला लागला तरी माणसं आज मदत नाही करत, आणि ह्या माणसासाठी आज आपण पाकिस्तानासंग लढतो, ह्या गोष्टी संग लढतोय, त्या गोष्टी संग लढतोय, वाद विभाग घालतोय। यार आपल्या तिकडे गातार निघाले असं वाटायला लागलंय मला। सायकल टायरून झालंय आता, इथनं ढकलत घेऊन निघालो या। एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, फक्त आपली माणसाला जपत नाही ते आजकाल, त्यांना समजत नाही। मी पण माणूस आहे, फुल्ला पण माणूस आहे, जेवढं दुःख मला होतं तेवढं दुःख त्या फुल्ल्या माणसाला होतं या। ही माणसं विसरून गेलती या, माणसं एकामेकाला दगड समजायला लागले ती, निर्जीव म्हणजे समजत नाही की माणूस आहे का काय, ह्याला मदतीची गरज आहे। इथनं अर्धा किलोमीटर लांब आता हाटीला बघा, तिकडे निघालूया। डोळ्यातनं पाणी येत आहे मला, मी भेट नाही कोणाच्या बापाला, मला भ्या वाटत नाही, वाईट वाटतंय हो, वाईट वाटतंय की माणसं नाही ती हो चांगली, माणसं चांगली नाही ती, कुणासाठी लढायचा कुणासाठी जटायचं समजत नाही। हे बघा पंक्चर आहे टायर, बघा टायर पंक्चर आहे, बघा पंक्चर झालं टायर, बघा सायकलीचं एक टायर पण तुटली मागाशी, काय करायचं समजत नाही हो।